brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला आणि साहजिकच आपल्या सर्वांना या लोकार्पणाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादांची आठवण होते। तर त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्याच दूरदृष्टीतून जो प्रकल्प आज पूर्ण झाला, त्याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला आज दादा नाहीयेत। पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर एक मोठा उपाय म्हणून हा एकात्मिक दुमजली पूल त्याचं लोकार्पण होत आहे आणि साहजिकच आपल्या सर्वांना या लोकार्पणाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादांची आठवण होते। कारण हा एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला। काही पूल पाडायचे होते, मग नवीन पूल बांधायचा होता आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत, मतमतांतर मोठ्या प्रमाणात असतात आणि अतिशय अभ्यासपूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू लोक मांडत असतात, अशा परिस्थितीत सगळ्यांना एका पेजवर आणायचं आणि पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्वाचं काम होतं। पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं। पण हेही खरं आहे की त्या काळामध्ये काही लोकांनी टीकाही केली, काही माध्यमांनी टीका केली। मला आठवतं की एका कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते, ते म्हणाले मी थोडी इंजिनियर आहे, आम्हाला ज्या प्रकारे पुलाचं डिझाईन सांगितलं जातं, इंजिनियर ज्या प्रकारे सांगतात, आमचं काम आहे ते वेगाने करून घेणं। पण आता समजा एखाद्या पुलाच्या बांधणीत काही चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे आणि पुणेकरांना दिलासा दिला पाहिजे, या दृष्टीनं पुण्यामध्ये आम्हाला काही निर्णय करावे लागले। अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता थेट त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं। आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होतोय, परंतु त्याला एक वेगळी, आजच्या कार्यक्रमाला एक भावनिक किनार आहे। मागच्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये या शहरातील कुठल्याही मोठ्या विकासाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन असो अथवा उद्घाटन असो आणि त्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीत असं कधीच झालं नाही। त्यामुळे एक पहिली वेळ अशी आहे की अशा एका कार्यक्रमाला आज अजितदादा नाहीयेत आणि तोही कार्यक्रम कुठला, तर त्यांच्याच संकल्पनेतून, त्यांच्याच दूरदृष्टीतून जो प्रकल्प आज पूर्ण झाला, त्याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला आज दादा नाहीयेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनाला आज एक तो वेगळी भावना, आज मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आज या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं तेच हवे होते। कारण हा प्रकल्प मला आठवतं की 2021 साली, 2020 ला साधारणतः या प्रकल्पाच्या विषयाबद्दल सुरुवात झाली आणि त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये मी या शहराचा महापौर म्हणून काम करत होतो आणि दादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, स्थानिक आमदार म्हणून सिद्धार्थजी शिरोळे या ठिकाणी काम करत होते। आणि बघा, मी नेहमी म्हणतो की विकासाच्या कामात कधी दादांनी राजकारण केलं नाही। विकासाच्या कामात सर्वांना सोबत घेऊन दादा काम करायचे आणि या पुलाचं बांधकाम आज पूर्ण होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्वांना सोबत घेऊन त्या काळचे पालकमंत्री म्हणून दादांनी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन या पुलाचं नियोजन केलं। या पुलाचं काम पूर्ण करण्याचा त्यांचा जो मानस होता, त्यांचा जो संकल्प होता, तो मला वाटतं आज पूर्ण झाला। आणि म्हणून
मागच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा वहिनी दादा सिद्धार्थदादांनी एक आपली भूमिका मांडली, एक म्हणणं मांडलं. आमच्या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आदरणीय देवेंद्रजी आपल्या या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले. त्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन मी आपल्या पुणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि या त्यांच्याही उपस्थितीमध्ये हा विषय आम्हाला आपल्या समोर ठेवायचा आहे की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला, ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस ज्या या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कदाचित तीच सुद्धा तुमचीही भावना आहे. आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं.